तर रामराम मित्रांनो, आत्ता वाजले आहेत सकाळचे 5 आणि मी आलो आहे आपल्या वैद्यनाथ मंदिरला दर्शन करण्यासाठी. एवढं लवकर येण्याचं कारण म्हणजे आज मी जाणार आहे वृंदावन दर्शन करण्यासाठी. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने व राधाराणीच्या कृपेमुळे आज माझं ते स्वप्न पूर्ण होत आहे. बऱ्याच लोकांचं महाराष्ट्रातून नाही पूर्ण देशभरातून स्वप्न आहे की त्यांनी वृंदावन दर्शनासाठी जावं. तर प्रेमानंदजी महाराजांचं पण दर्शन करायचं आहे आणि ह्यानंतर सगळे ब्लॉग माझे यूट्यूबवरती मी अपलोड करेल. तर ही वृंदावन दर्शनची पूर्ण सिरीज जी आहे ती यूट्यूबवरती मी अपलोड करणार आहे पूर्ण डिटेल. कारण मी फर्स्ट टाईम जातो आहे, मलाही तिथलं काहीच माहीत नाही. जर तुम्हालाही इच्छा असेल जायची प्रेमानंदजी महाराजांना भेटायची तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारा प्रत्येक अपडेट त्यावरती मी अपलोड करणार आहे. आणि परळीवरनं वृंदावनला आपण कसं जाऊ शकतो याची पूर्ण डिटेल यूट्यूबवरती मी अपलोड करणार आहे. ज्या लोकांना तुमच्या मित्रापैकी कोणाला जायचं असेल, त्यांची इच्छा असेल जाण्याची, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आता दर्शन झालेले आहेत आपले प्रभू वैद्यनाथाचे. महादेवांचा आशीर्वाद घेऊन आजच्या जर्नीला आपण सुरुवात करूया. सकाळी 7 वाजता ट्रेन आहे परभणीला जाण्यासाठी, कारण परळीवरनं डायरेक्ट मथुरेसाठी ट्रेन नाही आहे. तर आपल्याला आता घरी जाऊन आवरून स्टेशनकडे निघायचं आहे. सुरुवातच झाली एवढी खतरनाक. स्टेशनवरची लिफ्टच बंद आहे. बॅगा उचलून असे धावपळ करावं लागेल. पुढे बघूयात आणखी काय होतं. आणि फायनली आपली जर्नी आज स्टार्ट झालेली आहे. परळी वैजनाथ टू वृंदावन. जर तुमच्या कोणत्या मित्राला वृंदावनला जायचं असेल तर त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की माझाही हा फर्स्ट टूर आहे आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे वृंदावनसाठी. तर आजच्या पुढच्या 6 दिवसामध्ये पूर्ण डिटेल मी वृंदावनचं टाकणार आहे की कुठं कुठं राहायला पाहिजे, दर्शन कुठं करायचं आहे सगळं. मलाही काहीच एक्सपिरियन्स नाही, फर्स्ट टाईम मी तिथे जात आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आणि ह्या पूर्ण सिरीजमध्ये, वृंदावन दर्शन सिरीजमध्ये तुम्हाला सगळी माहिती मी अपडेट देत राहील. त्यासाठी आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या मित्राला वृंदावनला जायचं आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रवास सुरू होताच आपल्याला आपला एक नवीन सबस्क्रायबर भेटला आहे. आता व्हिडिओ शूट करत असताना याने विचारलं यूट्यूब का इंस्टाग्राम. मी म्हणलं दोन्हीवरती करतो आहे. आता यूट्यूब चालू केलं आहे तर मला चॅनलचं नाव सांगा, मी सबस्क्राईब करतो. तर हे प्रॉपर जालन्याचे आहेत. जालन्यामधून आपल्या परळीमध्ये शिकायला आलेले आहेत. जालन्यामध्ये घनसांगवी यांचं गाव आहे आणि आपल्या परळीतील शिवाजीनगरमध्ये जी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी हे शिकतात. आपण पोहोचलो आहे परभणी स्टेशनला. तर इथून 11:15 वाजता आपल्याला सचखंड गाडी आहे. तोपर्यंत इथं नाश्ता वगैरे करून येऊ. परभणी स्टेशनच्या बाहेर कुंजबिहारी हॉटेल आहे, या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत. हा 2 डोसा आणि रिशूसाठी घेतलेला आहे वडा सांबार. रुद्दू, तू का खातो? तुला काय खायचं? परळीमध्ये पण स्टेशनवरती लिफ्ट बंद होती. परभणीवरच्या स्टेशनवर पण ही लिफ्ट बंद आहे. परभणीचा फ्रेंड शिवराज राऊत आणि त्याची मिसेस आलेले आहेत भेटण्यासाठी.
11 आणि आपण पोहोचलो आहेत मथुरा स्टेशनला. आता इथून आपण जाणार आहोत वृंदावनसाठी. तर इथून काय वृंदावनला जाण्याचं बघू. बऱ्याच रीलमध्ये आपण पाहिले की 50 रुपये 20 रुपये 100 रुपये शेअरिंगने ॲटो जातात. तर कुठला ॲटो आपल्याला मिळतो. आता एक ॲटोवाला भेटला होता, त्याने 300 रुपये सांगितले. पण जसं आपण रील बघून आलो होतो, आता बाहेर बघू आपल्याला शेअरिंगमध्ये ॲटो कितीला मिळतो. कंप्लीट 24 तास आपले ट्रेनमध्ये गेलेत. काल आपण 10:30 वाजता परभणीमधून बसलो होतो आणि आत्ता इथं 11:45ला आपण मथुरेमध्ये उतरलो आहे. जसं की रीलमध्ये सांगितलं होतं, खरंच ॲटोवाले जास्त चार्ज करतात. आता हे पाठीमागं जे दिसत आहेत 2-3 जणं, त्यांनी 200-300 रुपये रिक्षासाठी सांगितले होते. शेअरिंगला नाही, पार्किंगचे जास्त चार्जेस सांगतायत. शेअरिंगमध्ये रिक्षा भेटत नाही आहे, तुम्ही आमच्या संग या, आम्ही तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाऊ असं म्हणून बरेच महाग लागले होते. पण आता बघू वृंदावन दर्शन पुढे कसं होतं. गेल्याच्या नंतर आपल्याला लॉजिंग आणि आश्रमही बघायचं आहे, कुठं मिळतं आहे ते. सगळा न्यू एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे थोडीशी गडबड होती. पण पूर्ण जे काही डिटेल आहे, जिथं कन्व्हिनियंट राहील आणि इझी गोईंग बजेट फ्रेंडली आपला टूर होईल याचा आपण ट्राय करू. शेअरिंग रिक्षाने 8 पॅसेंजर एका शेअरिंग रिक्षामध्ये बसतात. मी बसलो आहे तिथं हे 1 2 3 समोरच्या सीटवर 3 आणि ॲटो ड्रायव्हरच्या बाजूला 2 जण. असे मिळून 8 जण ह्या शेअरिंग ॲटोनं जाऊ शकतात. अच्छा, आप वीडियो शूट कर रहे हैं क्या? तर आता आपण इलेक्ट्रिक ॲटोने जातो. 8 पॅसेंजर ॲटोमध्ये आहेत. 40 रुपये पर हेड भाडं ॲटोवाल्याने घेत. तुम्ही जर कधी इथं आलात तर रेल्वे स्टेशनमध्येच येऊन ॲटोवाले तुम्हाला प्रायव्हेट ॲटोसाठी विचारतील. 200 ते 300 रुपये चार्जेस ते घेतात, म्हणतात 300 रुपये. कारण मला पर्सनली आता 7-8 ॲटोवाल्याने विचारलं होतं, म्हणजे मागच लागत होते. 200 रुपयामध्ये आम्ही नेऊन सोडतो, शेअरिंगवाला ॲटो तुम्हाला पॉईंटला सोडत नाही, बाहेर सोडतो.